नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महा-टी-ई-टीची तयारी एकदम जोमात चालू आहे ना? मग अध्ययन प्रक्रिया आणि तिचे स्वरूप हा टॉपिक तर तुम्हाला माहितीच असेल. आज आपण या विषयाचं असं काही विश्लेषण करणार आहोत की परीक्षेत यावरचा एकही मार्क तुमचा जाणार नाही. चला तर मग आजच्या या अत्यंत ऊर्जादायी आणि टू द पॉइंट सत्राला सुरुवात करूया. आता तुमच्या स्क्रीनवर जी हस्तलिखित नोट दिसते ना, तीच आपली आजची महा-टी-ई-टी अभ्यास कॅप्सूल आहे. बघा, या एकाच पानावर अध्ययन प्रक्रियेचं संपूर्ण स्वरूप किती मस्तपैकी आणि सुटसुटीत मांडलंय. आपण हीच नोट आज डिकोड करणार आहोत. यातील प्रत्येक मुद्दा आणि त्यामागचा सिद्धांत आपण असा काही उलगडणार आहोत की ते कायमचं तुमच्या लक्षात राहील. तर आजच्या या सत्रात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. अध्ययनाची ओळख, त्याचे आधारस्तंभ, प्रत्यक्ष अध्ययन प्रक्रिया, परीक्षेत आपल्याकडून होणाऱ्या कॉमन चुका आणि शेवटी प्रश्न नक्की टॅकल कसे करायचे ते पाहूया. चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून, अध्ययनाची ओळख. बघा, कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर सर्वात आधी काय लागतं? उद्दिष्ट, म्हणजेच तुमचं टार्गेट. जोपर्यंत तुमचं ध्येय स्पष्ट नसतं तोपर्यंत तुमचा अभ्यास भरकटण्याची शक्यता असते. पण जर उद्दिष्ट एकदम क्लिअर असेल तर तुम्हाला एक योग्य दिशा मिळते आणि अर्थातच तुम्हाला अपेक्षित असलेलं यश मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. आता फक्त टार्गेट ठरवून भागत नाही, तर त्या अध्ययनाला गती देण्यासाठी लागते ती प्रेरणा. आणि ही प्रेरणा कुठून येते बरं? ती येते आपल्या विशिष्ट गरजेतून. आता ही प्रेरणा 2 प्रकारची असू शकते. एक म्हणजे स्वतःच्या आतून येणारी आंतरिक प्रेरणा आणि दुसरी म्हणजे बक्षीस किंवा कौतुकासाठी असणारी बाह्य प्रेरणा. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रेरणा हे अध्ययनाचं इंजिन आहे. आणि म्हणूनच आपण असं ठामपणे म्हणू शकतो की अध्ययन हे नेहमी हेतुपूर्ण असतं. म्हणजे काय? तर विनाकारण कोणीच काही शिकत नसतं. आपण आत्ता जे उद्दिष्ट आणि प्रेरणा पाहिली तीच या हेतूला जन्म देते. प्रत्येक अध्ययनामागे एक विशिष्ट उद्देश हा लपलेला असतोच. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. अध्ययनाचे मुख्य आधारस्तंभ कोणते? इथे एक शब्द खूप महत्वाचा आहे, परिपक्वता किंवा मॅच्युरिटी. बघा, अर्नोल्ड गिझेल या शास्त्रज्ञाने जुळ्या मुलांवर अभ्यास केला आणि हे सिद्ध केलं की जोपर्यंत मुलाची शारीरिक आणि मानसिक वाढ पुरेशी होत नाही तोपर्यंत अध्ययन होऊ शकत नाही. म्हणजे नुसती शिकण्याची इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी शरीर आणि मन तयार असणं हा एकदम बेसिक पाया आहे. पण थांबा, इथेच बरेच जण फसतात. लक्षात घ्या, नैसर्गिक वाढ म्हणजे अध्ययन नाही. आता समजा एखाद्याचं वय वाढलं, उंची वाढली किंवा वजन वाढलं, तर त्याला आपण तो शिकला असं म्हणणार का? अजिबात नाही. हे नैसर्गिक बदल आहेत जे आपोआप होतात. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत. हा पॉइंट परीक्षेसाठी एकदम IMP आहे. आता तिसरा आणि सर्वात ॲक्टिव्ह भाग बघूया. प्रत्यक्ष अध्ययन प्रक्रिया नक्की घडते तरी कशी? जेव्हा आपण नवीन काहीतरी शिकत असतो तेव्हा सुरुवातीला आपण चाचपडत असतो, चुका करतो, त्या सुधारतो आणि बरोबर रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो. यालाच शोधन किंवा शोधवृत्ती म्हणतात. एखाद्या चक्रव्यूहातून बाहेर पडताना जसे आपण चुकीचे मार्ग टाळून योग्य दिशेने जातो, तशीच ही एक एकदम सक्रिय आणि ॲक्टिव्ह प्रक्रिया आहे. आता तुम्ही म्हणाल, फक्त एकाच गोष्टीची प्रॅक्टिस केली की झालं? तर नाही. इथे हालचालींची पुनर्रचना करावी लागते. म्हणजे काय? तर एखादी कृती पुन्हा पुन्हा करताना त्यात सातत्याने सुधारणा करून ती अधिक चांगल्या पद्धतीने करणं. नुसतीच रट्टा मारून पुनरावृत्ती चालत नाही, तर त्यात बदल आणि सुधारणा होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने शिकणं आहे. आणि या सगळ्यात एक असा भारी मोमेंट येतो, ज्याला आपण आहा मोमेंट म्हणतो. मानसशास्त्रात यालाच मर्मदृष्टी म्हणतात. जेव्हा तुमचा पूर्वीचा अनुभव आणि तुमची बुद्धी एकत्र येते आणि अचानक तुम्हाला अरे चा, हे असं आहे तर, असा प्रकाश पडतो, तेव्हा तुमची समस्या चुटकीसरशी सुटते आणि अध्ययनाला एकदम वेग मिळतो. या पूर्ण प्रक्रियेचा अंतिम परिणाम काय असतो? तर तो असतो समायोजन. आपण जे काही शिकतो त्याचा उपयोग आपल्याला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी होतो. एका छोट्या रोपट्याचं जसं मोठ्या झाडात रूपांतर होतं, तसंच काळानुरूप स्वतःच्या वर्तनात सकारात्मक आणि टिकणारा बदल होणं हेच खऱ्या शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे. आता येऊया सर्वात क्रिटिकल पार्टकडे, भाग 4. परीक्षेत आपण नेमक्या कुठे चुका करतो? परीक्षेत अनेकदा विद्यार्थी गैरसमज आणि प्रत्यक्ष सिद्धांत यात गोंधळतात. उदाहरणार्थ, प्रश्नात विचारतात, नुसत्या एकाच कृतीच्या वारंवार पुनरावृत्तीने अध्ययन होतं का? आपल्याला वाटतं हो,
पण नाही, तिथे हालचालींची पुनर्रचना आवश्यक असते. दुसरा ट्रॅप म्हणजे एखादा नैसर्गिक बदल दिला जातो. जसं की मुलाची उंची वाढली आणि विचारतात, हे अध्ययन आहे का? तर लक्षात ठेवा, नैसर्गिक वाढ ही आपोआप होते, ते अध्ययन नसतं. हे 2 सूक्ष्म फरक तुम्हाला परीक्षेत हुकमी मार्क्स मिळवून देणार आहेत. चला तर मग भाग 5. प्रत्यक्ष परीक्षेत गुंतागुंतीचे प्रश्न कसे सोडवायचे त्याची स्ट्रॅटेजी बघूया. परीक्षेला सामोरं जाताना ह्या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करा. पहिली स्टेप, प्रश्नात दिलेला बदल हा खरोखरच वर्तनातला बदल आहे का ते चेक करा. दुसरी स्टेप, हा बदल बौद्धिक प्रयत्नांतून झालाय की फक्त नैसर्गिकरित्या शारीरिक वाढीमुळे झालाय ते ओळखा. आणि तिसरी स्टेप, हा बदल आपण आत्ता पाहिलेल्या तत्वांशी जुळतोय का ते मॅच करा. ह्या 3 फिल्टर्समधून तुम्ही गेलात की चुकीचे ऑप्शन्स लगेच कट होतात आणि अचूक उत्तर तुमच्या समोर येतं. आता एकदम क्विक रिव्हिजन करूया. हे 9 पॉइंट्स डोक्यात एकदम फिट बसवून घ्या. 1. स्पष्ट उद्दिष्ट. 2. प्रेरणा. 3. शोधक वृत्ती. 4. हालचालींची पुनर्रचना. 5. समायोजन. 6. शारीरिक व मानसिक परिपक्वता. 7. मर्मदृष्टी. 8. नैसर्गिक वाढ म्हणजे अध्ययन नव्हे. आणि 9. अध्ययन हे नेहमी हेतुपूर्ण असतं. बस, हे 9 शब्द म्हणजे तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आणि आता सत्राच्या शेवटी तुमच्यासाठी एक विचार. आज आपण हे जे 9 अचूक सिद्धांत आणि प्रश्न सोडवण्याची ट्रिक पाहिली आहे, त्याचा वापर तुम्ही तुमच्या पुढच्या मॉक टेस्टमध्ये कसा करणार आहात? जेव्हा तुम्ही हे सिद्धांत प्रत्यक्ष अप्लाय कराल, तेव्हा तुमच्या स्कोअरमध्ये नक्कीच खूप सकारात्मक बदल झालेला तुम्हाला दिसेल. तर या विश्लेषणाचा पुरेपूर फायदा घ्या आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.